आज आपण गुढीपाडवा स्पेशल शेवयाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी एक पातेल्यामध्ये 2-3 चमचे तूप घ्यायचं। त्यात आपण घरच्या शेवया भाजून घेणार आहोत तुपात। त्या चांगल्या लालसर होईपर्यंत छान तुपामध्ये भाजून घ्यायच्या। छान लाल होईपर्यंत चांगल्या भाजायच्या। आता आपण खीरीसाठी काही ड्रायफ्रूट्स कट करणार आहोत। तर माझ्याकडे ड्रायफ्रूट्स कटर आहे, त्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता छान बारीक कट करून घेतला आहे। ते नसेल तर तुम्ही खलबत्त्यात ठेचून घ्या। त्याच पातेल्यामध्ये आपण 2-3 चमचे तूप घातलं आहे। त्यात आता आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। तर मी आधी मगज बीज, मनुके आणि आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी चारोळी तुपामध्ये छान भाजून घेतली आहे। आता आपण त्यामध्ये शेवया घालणार आहोत आणि दूध घालून छान त्याला हलवून घ्यायचं। आता आपण त्यात थोडीशी वेलची पावडर, थोडंसं जायफळ खिसून घालायचं, म्हणजे जायफळाने छान चव येते। गोड पदार्थांमध्ये जायफळ घातलं की त्याला छान सुंदर अशी चव येते। आणि त्यात आपण खिरीमध्ये आपण 4-5 चमचे साखर घालणार आहोत। तुम्हाला जशी गोड हवी असेल तशी तुम्ही साखर घालू शकता। आता आपली खीर छान उकळली आहे आणि आपली तयार आहे शेवयाची खीर। तर चला आता सर्व करूया। हे माझं गुढीपाडवा स्पेशल ताट आहे। त्यामध्ये मी पुरी, पापड, कैरी, बटाट्याची भाजी, बीट आणि वरण भात ठेवला आहे आणि आपली गुढीपाडवा स्पेशल शेवयाची खीर। तर तुम्हाला शेवयाची खीर कशी वाटली? जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।